महावितरणच्या शिरूर तालुक्यातील मलठण फीडर अंतर्गत अनेक समस्यांचा सामना परिसरातील वीज ग्राहक शेतकऱ्यांना सध्या करावा लागतोय। या फीडर अंतर्गत येणाऱ्या अडचणींबाबत महावितरणच्या टाकळी हाजी विभागातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यास उडवाउडवीची आणि अरेरावीची भाषा ऐकायला मिळत असल्याचा आरोप या परिसरातील वीज ग्राहक आणि ग्रामस्थांनी केला। तर वीज समस्यांबाबत शिरूर महावितरणचे विभागीय अभियंता नितीन महाजन यांना लेखी मागण्यांसह परिसरात सध्या जाणवत असलेल्या विजाबाबतच्या समस्यांबाबत निवेदन देखील देण्यात आले। पाहुयात याविषयीचा हा वृत्तांत। महावितरणाच्या शिरूर तालुक्यातील मलठण फीडर अंतर्गत येणाऱ्या परिसरातील मलठण, लाखेवाडी, शास्ताबाद, शिंदेवाडी व इतर परिसरात सध्या शेतकरी व ग्रामस्थांना विजेबाबतच्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। याबाबत ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी महावितरणाच्या टाकळी हाजी कार्यालयाशी संपर्क साधल्यास तेथील सहाय्यक अभियंता यांच्याकडून अरेरावी व उडवाउडवीची उत्तरं ऐकाव्यास मिळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी शिरूर महावितरणाचे विभागीय अभियंता नितीन महाजन यांच्या समोर आज मलठण फीडर इथं केलाय। मलठणचे उपसरपंच सखाराम मावळे यांनी महाजन यांच्या समोर तर या परिसरातील भेडसावणाऱ्या अनेक वीज समस्यांचा पाढाच वाचला। मलठण फीडर अंतर्गत भेडसावणाऱ्या विविध महत्वपूर्ण 11 समस्या तातडीने सोडविण्याबाबतचं निवेदन शिरूर पंचायत समिती सदस्य डॉक्टर सुभाष पोकळे, मलठणचे माजी सरपंच विलास थोरात, उपसरपंच सखाराम मावळे, माजी उपसरपंच सुरेश गायकवाड, सोसायटी चेअरमन राहुल मावळे, माजी अध्यक्ष दत्ता गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य कैलास कोळपे, उत्तम लकडे, प्रकाश गायकवाड, मुकुंद नरवडे, अप्पासो मावळे, मीननाथ गीते व ग्रामस्थांनी महाजन यांना दिलं। आम्ही यांना 10 वेळा सांगितलं, साहेब फक्त आम्हाला तेवढे 3 एबीसीज बसवा, कधीही या फिल्टरचा प्रॉब्लेम येत नाही। बरं, गाव येते, जवळच्या पाण्याच्या टाकी येतात, हा फिल्टर 10 मिनिटाच्या पुढे चालत नाही, 8 तास लाईट येते। 8 तासात बाबा किती वेळा ट्रिप होतो रे सांगतो त्यांच्यासमोर। अहो पाणी वाफ्यात पाणी गेलं लाईट बंद, वाफ्यात पाणी गेलं लाईट बंद, काय शास्त्रावाला घोटाळा झाला, लाखेवाडीत झाला। यांनी पूर्ण डायरेक्ट केले, पण 1.5 वर्ष झाले सांगतोय ना राव आम्ही साहेब। आता तुम्ही आता लाखेवाडीत एक सिंगल फेजिंग 5 वर्षापासून सिंगल फेजिंग रखडले, ऐका ना जरा, सिंगल फेजिंग रखडले तर जे सिंगल फेजिंगची डीपी होती ती डीपी तुम्ही साध्या एका डीपीला वापरली, तिथे एक जुनी डीपी तशीच पडली, पहिली डीपी काढून आणि सिंगल फेजिंगची डीपी नेली। आणि लाखेवाडीला आता सिंगल फेजिंग नसल्यामुळं एकाच फ्यूजवरनं पूर्ण गाव लाईट घेतोय, लोक तर डिम लाईट घेऊ शकत नाही। मग ते काय झालं त्याचं उत्तर द्या। त्याच्यामुळं आम्हाला आता इतके प्रॉब्लेम होतात, त्यामुळे ट्रिप होते, हे प्रॉब्लेम याच्यामुळे होतात। मग तुम्ही ह्या जर सिंगल फेजिंग लाखेवाडीला केली असती तर त्या साईडचे प्रॉब्लेम आले नसते। तिथली जी काढलेली डीपी अजूनही त्या ठिकाणी आहे, शेळके मामा कुठे आहे की नाही विचारा समोर। मी ह्या परिस्थिती प्रॉब्लेम आहे, मी लाखेवाडी पाणी पुरवठ्याची डीपी पाठीमागे जळाली, आता मी स्वतः 2 रुपये खर्च केले आणि ती डीपी बसवायला प्रयत्न केले। त्या टेंगळे साहेबांना विचारा काय प्रयत्न केले, पटक्यात डीपी कशामुळे आली। लोकांनी निवडून दिलेल्या लोकशाहीमध्ये त्या माणसाची जबाबदारी लोकांची अडचणी सोडवायची त्या ठिकाणी असते। त्यांनी फोन केला, आमच्या गीते पाटलांनी फोन केला, मुकुंदनी फोन केला, सकारामनी फोन केला, आमच्या दत्ता गायकवाडनी फोन केला। प्रत्येक माणसाला जर आर्यरावी भाषा त्यांच्याकडे जर होत असेल तर याचा गांभीर्याने त्या ठिकाणी विचार करावा। ही आमची प्रामुख्याची मागणी। आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय की ज्याच्यामुळं या ठिकाणी आजच्या अडचणी या ठिकाणी उभ्या राहतात ते म्हणजे शास्ताबाद आणि त्या परिसरात ते या ठिकाणी ते बसवायचे। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय की या ठिकाणी फ्यूजचा विषय, जो फ्यूजचा विषय फार त्या ठिकाणी मोठा आहे। तो विषय तुमच्या हातात नाही, ऐका, तो विषय तुमच्या हातात नाही हे जरी आम्हाला माहिती नाही, तुम्ही सांगत असाल, आम्हाला थोडीफार त्याची कल्पना आहे, तरी प्रामुख्याने या ज्या थोड्या फार बेकार झालेल्या डेंजर असेल ती बदलीच केलं पाहिजे। तर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मलठण फीडरवर ग्राहकांना जाणवणाऱ्या विविध समस्या लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करण्याचं आश्वासन महाजन यांनी उपस्थितांना दिलंय। पाणी पुरवठ्यासाठी ट्रान्सफॉर्मरची मागणी आहे, त्याचा अंदाजपत्रक विभागीय कार्यालयाला पाठवलंय, ते मंजूर झाल्यानंतर काम करण्यात येईल। 2 नंबरचं पॉवर हाऊस समोर ट्रान्सफॉर्मरला कटआउट बसवणे। नाही आता 100 तुम्ही नाही 100 तुम्ही जी मागणी केली ना, नवीन ट्रान्सफॉर्मरची मागणी केली लागू शकतो अंदाजे नाही, मंजुरी डिव्हिजन झाल्यावर काय डीपीडीसी तुम्ही एवढी सर्व्हिस केली त्याचा अंदाज तुम्हाला येईल ना 2 महिने 4 महिने 6 महिने टाइम नाही, महिन्याभराच्या आत होईल, काय अडचण महिन्याभराच्या आत। नंतर पॉवर हाऊस समोरील ट्रान्सफॉर्मर कटआउट बसवणे, बॉक्स बदलणे, म्हणजे तेवढं एकाचं कटआउट आपण ऍडजस्ट करून बॉक्स आहे जुन्या म्हणजे चांगल्या सुस्थितीतला बॉक्स माझ्याकडे आहे, मी तो देईल। नंतर लाखेवाडी येथील सिंगल फेज चालू करणे, आता गावात सिंगल फेजिंग ऑलरेडी आहेच, पण तुमची जी मागणी आहे की वाड्यावस्तर कुठे काही राहिले असेल तर ते आपण सर्वे करून पूर्ण गावासाठी आपण करू।
तर मलठण परिसरातील ग्रामस्थांकडून होत असलेल्या आरोपांबाबत टाकळी हाजी महावितरणचे विभागीय सहाय्यक अभियंता बाळासाहेब टेंगले यांच्याशी थेट संपर्क साधला असता त्यांनी मलठण परिसरातील काही ग्रामस्थ वीज समस्या मांडणं किंवा त्या दूर करून घेण्याचं सोडून दूरध्वनीवरून वेगळीच भाषा वापरतात, यातही राजकारण होत असल्याचा आरोप टेंगळे यांनी केलाय। प्रतिनिधी सुभाष शेटे, NTV न्यूज मराठी, शिरूर, पुणे। ब्युरो चीफ सुभाष शेटे, NTV न्यूज मराठी, शिरूर, पुणे।